उद्योग मंत्री आणि महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा रत्नागिरी आणि रायगड जिल्हा दौरा दिनांक 28 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता। या दौऱ्याच्या अनुषंगाने दापोली येथे 29 ऑगस्ट रोजी 75 फुटी ध्वजस्तंभाचा लोकार्पण सोहळा तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार होता। तसेच दापोली तालुका नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच, सुरक्षा संच आणि गृहोपयोगी साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार अर्चना बोंबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। दापोली तहसीलदार कार्यालयाच्या आवारात 33 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या 75 फुटी ध्वजस्तंभाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार होता। 15 ऑगस्ट रोजी या ध्वजस्तंभावर तिरंगा न फडकवल्याने माजी आमदार संजय कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ध्वजस्तंभाला केवळ वंदन करून मानवंदना दिली होती। मात्र पालकमंत्री उदय सामंत यांचा दापोली दौरा रद्द झाल्याने ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळ्याला पुन्हा एकदा खो बसला असल्याने आता नाराजी व्यक्त होत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।